नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, रेशन कार्ड, तुमचं रेशन कार्ड जे आहे त्या रेशन कार्डची सर्वांनी आपली केवायसी करणं गरजेचं आहे. तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे काही रेशन कार्डमध्ये व्यक्ती आहेत त्या सर्वांची ई केवायसी करणं बंधनकारक आहे. जर तुम्ही रेशनची केवायसी नाही केली तर तुमचं धान्य बंद होऊ शकतं आणि तुमचं जे नाव आहे त्यामधून कट होऊ शकतं. लवकरात लवकर आपली ई केवायसी करून घ्या. थोडेच दिवस शिल्लक आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईलमधून रेशन कार्डची केवायसी करू शकता. रेशन कार्डची ई केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून कशा पद्धतीने करायची आहे A to Z प्रोसेस सांगणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर वरती सर्च करायचं आहे मेरा केवायसी. लक्षात ठेवा, मेरा केवायसी हे ऍप्लिकेशन तुम्हाला दिसतंय पहा. मेरा केवायसी हेच ऍप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देतो. तर मेरा केवायसी हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अजून एक ऍप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. ते म्हणजे इथे पुन्हा सर्च करा आधार फेस RD. तर अशा पद्धतीने आधार फेस RD असं सर्च केलं तर हे पहा, अशा पद्धतीने आधार फेस RD हे ऍप्लिकेशन आहे. आधार असं लिहिलेलं हेच ऍप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं. अशा हे दोन ऍप्लिकेशन आपल्याला दोन्ही इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत. इन्स्टॉल केल्यानंतर आता जे काही आपलं मेरा केवायसी जे ऍप्लिकेशन आहे ते आपण इन्स्टॉल केलं होतं, हे मेरा केवायसी ऍप्लिकेशन ओपन करायचं. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. याला परमिशन द्यायची आहे. व्हाईल युजिंग द ऍप अलाव परमिशन द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे स्टेट विचारलं जाईल, सिलेक्ट स्टेट. तर इथे स्टेटमध्ये आपलं महाराष्ट्र स्टेट निवडायचं आहे. तर इथे आपण महाराष्ट्र निवडूयात. महाराष्ट्र नंतर व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करायचं आहे. आपलं लोकेशन ऑटोमॅटिक व्हेरीफाय होईल. त्यानंतर ज्या व्यक्तीची केवायसी करायची त्या व्यक्तीचा आधार नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे. आणि त्यानंतर जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. जनरेट OTP वरती क्लिक केल्यानंतर आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावरती OTP जाईल आणि तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे. आणि जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आहे तसं टाकून आपल्याला सबमिट OTP वरती क्लिक करायचं आहे. आधार कार्डला नंबर लिंक नसेल तर तो नंबर लिंक करून घ्या, तेव्हाच हा OTP येईल. OTP टाकून सबमिट केल्यानंतर इथे पाहू शकता तुमचं नाव दाखवेल, स्टेट दाखवेल, रेशन कार्डचा नंबर दाखवेल, डिस्ट्रिक्ट दाखवेल आणि केवायसी झालेली आहे का नाही ते सुद्धा दाखवेल. ई केवायसी स्टेटस काहीच दाखवत नाहीये, लक्षात ठेवा. तर आता आपल्याला केवायसी करण्यासाठी फेस ई केवायसी हा जो ऑप्शन दिसतोय त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे. फेस ई केवायसी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली आधार कार्डचं इथे ऍक्सेप्ट करायचं आहे. आधार कार्डचं ऍप्लिकेशन ओपन होईल आणि या गोल जो चेहरा आहे यामध्ये आपल्याला बरोबर चेहरा घ्यायचा आहे आणि डोळे उघडझाप करायचे आहेत. फक्त चेहरा घेऊन डोळे उघडझाप केले की इथे आपली केवायसी कंप्लीट होणार आहे. इथे पहा ई केवायसी रजिस्ट्रेशन सक्सेसफुली, म्हणजे आपली केवायसी आता झालेली आहे. ओके करायचंय. आता आपली केवायसी झालेली आहे का नाही ते कसं तुम्ही पाहणार, तर आपल्याला यायचं इथे पुन्हा आहे तसं स्टेट निवडायचं आपलं महाराष्ट्र. जे अगोदर की प्रोसेस केली होती तशाच पद्धतीने आपल्याला प्रोसेस करायची आहे. स्टेट महाराष्ट्र, व्हेरीफाय करायचं लोकेशन, त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे. जनरेट OTP वरती क्लिक करायचं, OTP येईल. तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि जो कॅप्चा आहे तो आहे तसा टाकून सबमिट करायचा आहे. जसं तुम्ही सबमिट कराल तर तुमची केवायसी झालेली आहे का नाही तिथे तुम्ही स्टेटस पाहू शकता. ई केवायसी स्टेटस आता Y झालेलं आहे. Y म्हणजे येस, आपली केवायसी आता कंप्लीट झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता केवायसी झालेली आहे का नाही, आणि केवायसी झाली नसेल तर अशा पद्धतीने केवायसी करू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्वांना शेअर करा. धन्यवाद.